रामटेक तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। म्हशी चारण्यासाठी गेलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे। पाण्याची खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून दुसऱ्या दिवशी शोध मोहिमेदरम्यान मृतदेह तलावाच्या किनाऱ्याजवळ आढळून आला। नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना पाहूया ह्या रिपोर्ट मधून। देवलापार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरबावली मोगरा तलावात बुडून 58 वर्षीय शंकरदयाल हरिराम शरणांगत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शंकरदयाल शरणांगत हे 28 जुलै रोजी आपल्या म्हशी चारण्यासाठी तलाव परिसरात गेले होते। यावेळी तलावातील पाण्याची खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली। अखेर 29 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह तलावाच्या किनाऱ्याजवळ आढळून आला। यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात देवलापार येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे डोंगरी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकरणी देवलापार पोलीस पुढील तपास करत आहेत। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तलाव, नदी आणि पाणी साठ्यांच्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे। पाण्याच्या खोलीचा चुकीचा अंदाज अनेकदा जीवघेणा ठरू शकतो। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। नमस्कार।